दुष्काळी परिस्थिती असूनही शाही विवाह सोहळे पुण्यामध्ये साजरे होत आहेत। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रकाश कदम आणि त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका भारती कदम यांनी मुलीचं शाही थाटात लग्न लावलं। यावर अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन करूनही पक्षातील नेते लग्न सोहळ्यांवर अमाप खर्च करतायत। भावनेच्या भरात असा थाटमाट केला जातोय। मात्र राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही उधळपट्टी चुकीची असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले। पुण्यातल्या कोंढवा रस्त्यावर तब्बल 3 एकर परिसरात स्वागत समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली होती। सामान्यांचे डोळे दिपावतील असा हा शाही थाट करण्यात आला होता। जरूर त्यांनी आनंदात करावा, पण जे आत्महत्या कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबातली काही लग्न तिथं त्यांनी लावावी। सामुदायिक लग्न सोहळे गोरगरिबांची, दुष्काळी भागातल्या होरपळ्यातल्या भागातल्या लोकांच्या घरातल्या मुलांची मुलींची लग्न लावावी। ती जर त्याच्यात 50 लग्न लावली, 100 लग्न लावली तर मग टीका टिप्पणी होत नाही किंवा त्याच्यात त्यांनी अनेकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केलाय। अशा पद्धतीनं विचार नागरिक त्या ठिकाणी करतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।